डोळे बंद, मन शांत. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. संथ श्वसन. आपलं लक्ष हळूहळू श्वासावर केंद्रित करायचे. एक दीर्घ श्वास घेऊ, 3 वेळा ओंकार घेऊ. रिलॅक्स. अनुलोम विलोम घेऊ. एकसारख्या गतीने उजवीने श्वास घ्यायचा, डावीने सोडून द्यायचा. पुन्हा डावीने घ्यायचा, उजवीने सोडून द्यायचा. श्वास घेतला की 1 सेकंद थांबायचा. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास. खांदे सैल, पाठ सरळ. घेतलेला श्वास 1 सेकंद थांबून मग विरुद्ध बाजूने सोडून द्या. मन शांत, संथ श्वसन. मस्त श्वास घेतलेला, परत सोडून दिला. रिलॅक्स. 3 वेळा नाडी शुद्धीचं आवर्तन घेऊ. नाडी शुद्धी म्हणजे काय करतो आपण? 1 रेचक, 1 पूरक. ठीक आहे. चला, श्वास घ्या, सोडून द्या. नाक बंद, मान खाली. मन शांत ठेवायचे. पाठ सरळच, खांदे सैल. आणि थांबायचे जोपर्यंत आपला आतला श्वास पूर्ण वापरला जात नाही तोपर्यंत स्थिर आणि शांत थांबायचं. नवीन श्वास. लगेच नाक बंद, मान खाली. एक रेचक, एक पूरक. दोन्ही एकत्र झाले की त्याला नाडी शुद्धीचं एक आवर्तन म्हणतात.
रिलॅक्स. चल, 3 वेळा एकत्रितपणे अकार, ओकार आणि मकार येऊन हा ध्यानाचाच प्रकार आहे, याला ओंकार ध्यान म्हणतात. घेतलेला श्वास 3 टप्प्यात विभाजित करायचा. आधी आपण रेचक आणि कुंभकात काय केलं, श्वास कोंडून धरला आणि धरून हे केलं. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट फोकस करतो त्यावेळी आपल्या श्वासाची अडचण होत नाही, श्वास स्थिर थांबवता येतो. ठीक आहे. आता हे जे करू आपण 3 वेळा, तर तो श्वास आपल्याला व्यवस्थित प्रमाणात सोडण्याची सवय लागते. श्वास सुटला नाही की आपल्याला एन्झायटी वाढत नाही. श्वास अनियंत्रित झाला की एन्झायटी वाढते. एन्झायटी म्हणजे काय, काळजी वाटते, धडधड वाटते, गडबड. तसं होत नाही. श्वास घ्यायचा, ओंकार ध्यान करायचं 3 वेळा. घेतलेला श्वास सुरुवातीला अ म्हणत सोडायचा आहे, मग ओ म्हणत आणि शेवटी इथून म म्हणत. चल सोबत करू, मी एक दाखवतो लागल्यास. रिलॅक्स. चला, मानेपासून सुरुवात कर. मान खाली, मागे, पुन्हा खाली, मागे, खाली. ज्यावेळी आपण मान खाली घेतो त्यावेळी मानेच्या मागील स्नायूकडे बघायचे. खांद्याचे आणि मागील स्नायू ओढले जातात. मागे, मान मागे सोडले की समोरच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर विरुद्ध बाजूला, पुन्हा समोर विरुद्ध बाजूला, समोर उजवीकडे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, बोटा 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठात फिस्ट राऊंड करू 10. उलट. नेक्स्ट. हात जवळ दू. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे, दंड कानाला. 1 2 3 4. उजवीकडे. 1 2 3 4. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. शोल्डर राऊंड करो. दोन्ही हात कोपऱ्यात. एकसारख्या गतीने.
उलट. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राऊंड. उलट दिशेने 10. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, मागे घेऊ. पाठ सरळ. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास, दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करा. मांडी थोडी सैलसर घालायची. मस्त हात दोन्हीकडे जाऊ द्यायचे. फुल बारकाड्यांना छान पीळ मिळतो. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात बाजूला, हात खालीच लोअर पोझिशनला, हाताची बोटं जवळ, डोळे बंद, पाठ सरळ, जाऊ द्या हळूहळू मागे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हात आपण एकदम खाली ठेवले, आता मध्ये ठेवू. पुन्हा मागे, डोळे बंद. 1. आपलं लक्ष शोल्डरच्या दोन्ही मागच्या बाजूला. 2 3 4 5. तीच कृती. हात आता वरती घ्यायचे, थोडे वर घ्या, छान, आणि जाऊ द्या हळूहळू मागे, कुठली घाई न करता. डोळे बंद. ताण येतोय. 3 4 5 6. रिलॅक्स. जर ताण येत असेल तर काही दिवस फक्त एवढंच करू. एवढं केल्यावर ताण येत नाही पण अजिबात. बघा बरं करून. दोन्ही हात बाजूला घ्या. येतोय? नाही येत. हे केलं तरच ते स्नायू लॉक होतात. चला, उजवा हात मागे, डाव्या खांद्यावर, विरुद्ध बाजूने खेचायचं. 1 2 3 4 5. दुसरा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर घेऊ, पाय आत बाहेर. दोन्ही पाय जवळ, पायाची बोट खाली. 1 2 3 4 5. बोट आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करून उलट. दोन्ही पाय जवळ, शरीर पाठीतून सरळ बटरफ्लाय करू. वर खाली, वर खाली, वर खाली. 12 ते 15 वेळा जाणीवपूर्वक. दोन्ही पाय गुडघ्यातून जवळ, खाली प्रेस करू. 1 शरीर पाठीतून सरळ. 2 3 4 5 6. रिलॅक्स. पायाची पोझिशन तशीच, दोन्ही हात समोर, आपलं लक्ष मांडीच्या आतील स्नायूकडे. श्वास घ्या, जाऊ द्या हळूहळू खाली, डोकं खाली, खाली. श्वास सोडा. 1 2 3
5 रिलॅक्स. चल उठून उभे राहू. स्टँडिंगच्या कृती घेऊ. दोन्ही पाय जवळ फुल राऊंड करू. उलट दिशेने 10. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात एकदा खाली क्रॉस एकदा वर. खाली वर खाली वर खाली वर. आपलं लक्ष शोल्डरच्या दोन्ही बाजूला द्यायचे. ठीक आहे. खाली जाताना पण आणि वर जाताना. खाली जाताना आपण त्याला लूज डाऊन करतो, वर जाताना हँग करतो. खाली वर खाली वर खाली वर. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात समोर. श्वास घ्यायचा आहे. पायाची स्थिती तशीच, फक्त कमरेच्या वरच्या भागातून अर्ध भारद्वाजासन. कमरेच्या अर्ध्या भागातून उजवीकडे वळायचे. 1 2 डोळे उघडे. 3 4 5. जो अप्पर पोर्शन आहे कमरेचा त्याच्याकडे लक्ष द्यायचं. विरुद्ध बाजूला पुन्हा छान श्वास घ्या. जाऊ द्या. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. दोन्ही हात कमरेवर. राईट लेफ्ट करू. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. आपल्याच पायाला आपल्याच खुब्याला आपला पाय उचलायची सवय लागली पाहिजे. राईट लेफ्ट राईट. एक पाय प्रॉपर स्टँड, मग दुसरा उचलायचा. राईट 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 राईट. रिलॅक्स. दोन्ही पायात थोडा अंतर. दोन्ही हात समोर. चलो श्वास घेत टाचा वर खाली करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एक दीर्घ श्वास सोडून द्या. पुन्हा परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. रिलॅक्स. दोन्ही हात समोर. पाय खुब्यातून वर घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे आपल्याच ह्या खुब्याला पाय आपला वर उचलण्याची सवय. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. डावा पाय खाली ठेवू. उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा, मागे घ्यायचा. गुडघ्यात न वाकवता. ठीक आहे. पाय पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे. आपल्याच खुब्याला होल्ड. चलो दुसरा पाय पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे पुढे मागे पुढे. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा. सोडून द्यायचा. दोन्ही पाय जवळ ठेव. पायामध्ये साधारण 21 भर अंतर. दोन्ही हात वर. श्वास सोडत खाली जायचे. जानू भालासन. जानू म्हणजे गुडघे. भाल म्हणजे कपाळ. आपली नजर आपला कपाळ गुडघ्याकडे घेऊन जायचे. मग अशा वेळी आपलं लक्ष पायाच्या मागील स्नायूकडे, पोटरीकडे, मागच्या. आधी बोट टेकले. आता हात टेकतोय का बघू. 1 2.
आपली नजर गुडघ्याकडे. 3 4 पाय सरळ गुडघ्यातून. 5 रिलॅक्स. श्वास घेत वर. पाय आधी जसे होते आता पाय तसेच ठेवायचे, फक्त टाचा बाहेर घ्यायच्या थोड्या. पुन्हा तीच क्रिया. जाऊ द्या खाली. पुन्हा बोट. 1 श्वास सोडा. गुडघे हात कोपरातून हात सैल. 2 नजर पुन्हा गुडघ्याकडे. 3 4 5. पाय आधी जागेवर घेऊ. टाचा. आता पायाची बोट बाहेर घेऊ आणि पुन्हा तीच क्रिया करू. आता बोट पुन्हा हात. 1 2 3 श्वास सोडा. 4 5 रिलॅक्स. लक्षात काय केलं आपण? पायाच्याच वेगवेगळ्या स्नायूंना वेगवेगळ्या अँगलला ठेवून स्ट्रेच केला. छान. डावा पाय पुढे घेऊ. उजवा पाय मागे घेऊ. घेतलाय. पुढचा पाय 90 अंशाच्या कोनात आहे. मागचा गुडघा टेकलाय. पाठीतून शरीर सरळ. 1 2 3. आपलं लक्ष जो पाय 90 अंशाच्या कोनात आहे त्याच्या खुब्याकडे, बैठकीकडे. 4 5 रिलॅक्स. दुसरा पाय पुढे. मागचा पाय सरळ. 1 2 3 4 5 रिलॅक्स. उठून उभे राहू. सूर्यनमस्कार करू. किमान 12 ते 14 सूर्यनमस्कार. एक सारख्या गतीने. थोडा वेग वाढवायचा आहे. गुडघे टेकवायचे नाहीत. वर येताना श्वास घ्यायचा आहे. खाली जाताना सोडून द्यायचा. पुन्हा खाली जाताना. वर येताना श्वास घेतला. मागे जाताना सोडून दिला. पाय पुढे. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. पाय मागे. दुसरा पाय मागे. वर येताना श्वास घेतला. मागे गेलो. याला अधोमुख श्वानासन म्हणतात. अधो म्हणजे खाली. श्वान म्हणजे कुत्रा. ही पोझिशन खांद्यातून मागे. पाय पुढे. दुसरा पाय. अल्टरनेट पाय घ्यायचा. खांद्यातलं अंतर मेंटेन करायचं. थोडं शोल्डर पेक्षा वाढवून ठेवायचं दरवेळी. म्हणजे शोल्डर रुंद होतील, भक्कम होतील. छोटं घेतलं तर राऊंड अप होतील जागेवर. श्वास सोडत खाली. पाय ज्यावेळी आपण मागे नेतो, हा पाय आपण 90 मध्ये ठेवायचा. आधी घेतला होता तसा. त्याच्यासाठी आपण त्या आधी पाहिलं. म्हणजे प्रत्येक वेळी बैठक व्यवस्थित मिळली जाते. दुसरा पाय पुढे. सूर्यनमस्कारातला वेग एक सारखा ठेवायचा. आपल्याला फॅट्स बर्न करायचे नाही, स्ट्रेंथ वाढवायची. वेगात केलं तर फॅट बर्न होईल. आपण त्या मसलची स्ट्रेंथ वाढवतोय. स्ट्रेंथ वाढवायला जास्त कार्डिओ उपयोगाचा नाही. कार्डिओनी स्टॅमिना वाढेल, स्ट्रेंथ नाही वाढणार. जास्त धावणं पळण्यापेक्षा मसल गेन करायचा.
किती झाले? चलो सारखी घातली मग. आज सोबत झाले. सकाळी सुद्धा जास्त वेगात धावायचं नाही, कारण तुला काही दिवस मसल गेन करायचं आहे. तू खूप वेगात धावलीस तर तो मसल लॉस होईल, मग त्याची स्ट्रेंथ कमी होईल आणि तो शिडशिडीत होईल. शिडशिड नाही पाहिजे, तो थोडा स्ट्रेंथफुल पाहिजे. चलो शवासन घेऊ. नाडीची वाढलेली गती कमी करून घ्या. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात कमरेजवळ. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. पुन्हा आपलं लक्ष दोन्ही गुडघ्यांकडे, गुडघ्यापासून पाय सैल, शिथिल. आपलं शवासन सुरूच ठेवा. मी काही सूचना देणार आहे, एकदा हळूहळू लक्ष द्या. आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करत आहोत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. श्वास सोडा, तुम्ही त्यावरनं त्याला जॉईन होता येईल. त्याचा उद्देश कुठलाही व्यावसायिक नसून किंवा त्यापासून आपल्याला काही वेगळं काही करायचं असं नाही. फक्त तुम्हाला जो काही फायदा झालाय हा तुम्ही त्यावरती आपला कळवावा आणि त्यानंतर तुमच्या पुढील क्लासमधील अपेक्षा तुम्ही सांगाव्यात, किंवा यात काही बदल किंवा चांगल्या बाबी असतील त्याच्याशी कम्युनिकेट व्हावं म्हणून आपण तो व्हॉट्सअप ग्रुप करत आहोत. तुमचे आणखी कोणी सहकारी असतील त्यांनाही तुम्ही त्याची कल्पना द्या. खाली क्लास संपल्यानंतर या येणाऱ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक सापडेल. यापूर्वीही काही आपले नियमित योग साधक त्यामध्ये जॉईन आहेत. त्याचा उद्देश पूर्णतः सामाजिक असून या क्लासचा आपण याबद्दल कुठलेही चार्जेस आताही नाही आणि पुढेही घेणार नाही. ठीक आहे. त्यानंतर येणाऱ्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा खाली डिस्क्रिप्शन मध्ये. त्याचबरोबर उद्यापासून तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सरावाला सुरुवात करायची आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. खंड न पाडता सराव चालू ठेवा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या सत्रात अवघड असले नक्की करता येतील. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल, शिथिल. एक दीर्घ श्वास घ्या. आपल्याला शवासन सोडायचंय. पुन्हा श्वास घेत दोन्ही पाय जवळ. श्वास घेत उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहा. चलो ताडासनापासून सुरुवात करू. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात समोर, अंगठे. श्वास घेत हात वर. पुन्हा श्वास घेत टाचा उंच, नजर जमिनीवर. 1 2. आपलं लक्ष पोटऱ्यांच्या स्नायूकडे, दंडाच्या स्नायूकडे, जमिनीवरती. 3 4 5. दोन्ही हात बाजूला. उभ्या स्थितीतलं पर्वतासन. पायात थोडं अंतर घ्या. पुन्हा श्वास घेत शरीर वर. 1 नजर जमिनीवर, दंड कानाला, पोट सैल. 2 3
4 5 रिलॅक्स. एकाच पायाचे आपल्याला एका पायावरती वेट मेंटेन करायचे. ठीक आहे. खुब्यापासून आपला पाय सक्रिय झाला पाहिजे. डावा पाय खाली सिद्धासन करू. उजवा पाय उचलून वर घेतला. दोन्ही हात बाजूला घेतलेत. डोकं जमिनीवर, नजर जमिनीवर. 1. आपला भार एकाच पायावर होल्ड करायचा. 2 3. दुसरा पाय उचललेला त्या गुडघ्याच्या रेषेत वर. 4 5. काय होईल आपल्या एकाच पायाला सवय लागेल. ठीक आहे. आपला वेट कॅरी करायची म्हणजे तो स्ट्रेंथफुली काम करेल. आधी आपण ते स्नायू ऍक्टिव्ह केले. दुसरा पाय 1 2. बॅलन्स करण्याचं काम आपला छोटा मेंदू करतो. तो ऍक्टिव्ह होईल. 3 4 5. रिलॅक्स. वृक्षासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय उचलून डाव्या मांडीला बसवायचा आहे. गुडघ्याच्या वर, खालचा पाय गुडघ्यातून सरळ. दोन्ही हात बाजूला, हात वर, नजर जमिनीवर. 1. पोट सैल सोडा. 2 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय 1 2 3 4 5. रिलॅक्स. व्हेरी गुड. वीरासन करू. आधी वीरांगणासन करू. डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे घेतलाय 90 अंशाच्या कोनात. मागचा टाच व्यवस्थित टेकली. आपला भार मागच्या याच्यावरती. दोन्ही हात बाजूला केलेत. छान मेंटेन केली त्याची हाईट खांद्याच्या रेषेत आणि खांद्यातून किंचित मागे गेले. 1. आता लक्ष खांद्याच्या मागील बाजूकडे आणि मानेच्या स्नायूकडे. 2 3 4 5 6. रिलॅक्स. हॅलो हॅलो. हो हो येतो येतो. दुसरा पाय पुन्हा मागे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. चल. त्याच स्नायूला, मागील स्नायूला, ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. दोन्ही हात बाजूला. छान श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू खाली त्रिकोणासन करू. 1. हात टेकवायचा. 2. आपली नजर पायाच्या बोटांकडे. 3 4 5. दुसरा पुन्हा विरुद्ध बाजूला. 1 2. पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. 3 4 5. रिलॅक्स. पायातलं अंतर तसंच. दोन्ही हात बाजूला. दोन्ही हात एकाच पायाच्या समोर ठेव. ठीक आहे. पायाचे चवडे बोट किंचित आत घ्यायचे. बोट आत असे बाहेर असते आत घ्यायचे. चला सध्या खाली. दोन्ही हात टेकलेत, बोट टेकलेत. 1. पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. जाऊ द्या. 1 2 3
4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. उग्रासन करायचं आपल्याला. पायातलं अंतर वाढून घ्यायचं. त्याच स्नायूंना आणखी ताण येणार आहे. पायाच्या मागील स्नायूला काय करतो आपण, अंतर वाढवलंय, दोन्ही हात समोर टेकवलेत. हळूहळू डोकं टेकवायचं असल्यामुळे परत अंतर वाढवायचं. हात इथं टेकत नसतील तर समोर घेऊ आणि आता खाली जाऊ. डोकं टेकलंय, एक, त्या स्थितीत थांबायचं. हा, पायातलं अंतर वाढवून घेतलंय. नसेल जात तर जेवढं जात असेल तेवढं थांब. ठीक आहे. आता लक्ष फक्त मागील स्नायूकडे पायाच्या. 1 2 3 4 रिलॅक्स. चल, हाताच्या मदतीने उभे राहू. पुन्हा त्याच्यासाठी बकासन करू. दोन्ही पायातलं अंतर थोडं वाढून घेऊ. दोन्ही हात समोर. श्वास घ्यायचे, श्वास सोडत हात खाली टेकवायचे. टेकलेत हात? टेकत नसतील तर पायातलं अंतर थोडं वाढवून घ्यायचं. आता टेकलेत, हळू समोर पाहण्याचा प्रयत्न करायचा. मानेतून नजर वर. 1 बरोबर, समोर बघायचं थोडं आणि लक्ष आपलं पायाच्या मागील स्नायूकडे. 2 3 4 5 रिलॅक्स. चल, व्हेरी गुड. एवढं पुरे, बसून ध्यान करू. छोटीशी प्रार्थना घेऊ आणि थांबू. हात सरळ, मान सरळ, डोळे बंद. खांदे सैल सोडून द्या. मन शांत, संथ श्वसन. छोटीशी प्रार्थना घेऊ आणि थांबू. दुर्गे स्मृता हर्षभीतम् अशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चल, थांबून घेऊ.